वेलकम टू माय किचन। सॉफ्ट मैदापुरी। खूप लोकांचे मैदापुरी जे असतात ते कडक होतात। सो सॉफ्ट कसे व्हायचे ह्याची कृती पुढे पहा। पाव केजी मैदा, थोडंसं रवा, थोडंसं गहूचं पीठ पण घेऊ शकतात, थोडं चवीनुसार मीठ, पाणी, चांगलं एकजीव करून मळून घेत आहे। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणखी थोडं पाणी घेतलं आहे आणि सॉफ्ट आता मळून झालेलं आहे आणि 10 ते 15 मिनिटं ठेवलं आहे। एका कढईमध्ये तेल घेतलं, गरम होईपर्यंत इथे मी पुऱ्या लाटून घेत आहे। पुरी केव्हा पण जर मैदापुरी करत असाल तर जाड लाटा, कारण की जर पातळ लाटून घेतलं तर ते पुरी कडक होते। तेल तापलेलं आहे, आता मी पुरी सोडून तळण्यासाठी आता वरून मी तेल सोडत आहे, त्याच्याने छान फुलतं पुरी। जसं एका साईडने लाल कलर येऊ लागला तसं मी पलटलं आणि भाजूनही झालंय, तुम्ही काढते आता। गरमागरम मैदापुरी रेडी आहे। तुम्ही आता बघू शकता किती सॉफ्ट आणि नरम झालेले आहेत, कारण की जाड लाटा आणि तळा छान झालेत। तुम्ही पण ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा। आणि खालती डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मी दिली आहे, कर्नाटक स्पेशल चटणी खूप छान असतं, एकदा नक्की ते पण रेसिपी बघा आणि ट्राय करा।